नुसतं साधनं देऊन नाही जमणार. त्यासाठी स्किल त्या शिक्षकांमध्ये आलं पाहिजे. मग हे स्किल कुठून येईल? तर ते कार्यशाळामधून येईल. साहित्य, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, इंटरनेटची व्यवस्था, आणि हे सगळं कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला पाहता यायला पाहिजे. यासाठीचे एक प्लॅटफॉर्म दीक्षा ॲप, जो आज पूर्ण भारतामध्ये तो वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या राज्यातल्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तो वापरता येणारा एक प्लॅटफॉर्म आहे. FAQ कॅम्पेन म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कॅम्पेन. म्हणजे जे वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना मी एकत्र केलं. दैनिक सकाळसाठी मी एक सदर लिहित होतो. जवळपास 2 वर्ष ते सदर चाललं. दर आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ते सदर असायचं. त्याचं नाव होतं शिक्षणातील तंत्रज्ञान. स्वयं नावाचं एक ॲप आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे मॉड्यूल दिलेले आहेत, म्हणजे त्या संदर्भातले धडे आहेत. शासनाकडून तुम्हाला दीक्षा, मित्रा असे काही ॲप पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत सगळा कंटेंट तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. एखाद्या विशिष्ट अशा चित्रावरती तुम्ही जर कॅमेरा धरला तर तो 4D मध्ये 3D मध्ये तुम्हाला पाहता येतो. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये रोज बदल होत आहे. IIM अहमदाबादचा इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड 2 वेळा मला मिळालेला आहे. सर, ई लर्निंग मध्ये नेमकी कोणती साधनं असतात? काय काय वापरता येईल शिक्षकांना? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे प्रोजेक्टर पाहिजे, किंवा तुमच्याकडे TV असं पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं ते करता आलं पाहिजे. किंवा आज असे बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. स्मार्ट टीव्ही किंवा स्मार्ट बोर्ड आलेले आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला चित्र काढता येतं, ते खोडता येतं, रबर वापरता येतं. इव्हन त्याच्यामध्ये गणिताच्या अनेक गोष्टी करता येतात, जसं की त्रिकोण काढणं, चौकोन काढणं, कंस म्हणजे काय म्हणूयात कोनमापन करणं, किंवा अनेक असे टूल आहेत की जे सायन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला ते वापरता येतात. आता डिजिटली तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्युमन बॉडीचं एनाटॉमी पूर्ण ते तुम्हाला ते झूम करून पाहता येतं. एखादी बॉडी आहे, मला आता हृदयाचा भाग बघायचा आहे, मी आता प्रत्यक्ष माणसाचं हृदय लगेच नाही बघू शकत, ते मृत झालेल्या व्यक्तीचंच बघू शकतोय. इथं मात्र तुम्हाला ते डिजिटली बघता येतं, आतमध्ये कसं काम चालू आहे, तर ते तुम्हाला डिजिटली बघणं शक्य आहे. त्याच्यामुळे मुलांचं कल्पना करण्याची जी क्षमता आहे ते कुठेतरी एनहॅन्स होऊ शकते किंवा वाढू शकते, किंवा तुम्हाला त्याला एनलार्ज करता येईल आपल्याला त्यांची जी क्षमता, तर तो वापर आपल्याला तो करता येऊ शकतो. आणि डिजिटलच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रोजेक्टर आला, IR कॅमेरे आहेत, मॅग्नेट पेन आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इंटरॅक्ट करता येतील किंवा ॲनोटेशन करता येईल. मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं की फळ्यावरती जसं आपण एखादी गोष्टीला इंडिकेशन आपण दाखवतो, टिक मार्क करतो, ते कसं करता येईल, तर तुम्हाला ते जे काही मॅग्नेट पेन आहेत त्या पेनच्या माध्यमातून वापरतील. त्यानंतर प्रोजेक्टर आला, त्यानंतर काय म्हणूया आपण त्याला, अशा साऊंड सिस्टीम आहे ती तुम्हाला वापरतील. लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, टॅबलेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरता येतात. ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण ई लर्निंग किटमध्ये आपण करतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना त्यासाठी आवश्यक असलेला ई कंटेंट, तो खूप महत्त्वाचा आहे. माझ्याकडे सगळं आहे पण त्यात कंटेंटच नसेल तर ते सगळं शून्य होईल. त्यामुळे ई कंटेंट हा देखील डिजिटल लर्निंग मधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. शिक्षकांसाठी सर्वोत्तम ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कोणते? तसं पाहिलं तर आज शासनाचा विचार केला तर स्वयं नावाचं एक ॲप आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे मॉड्यूल दिलेले आहेत, म्हणजे त्या संदर्भातले धडे आहेत. काही विशिष्ट धडे असे आहेत की जे काही प्रोफेसरच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ते धडे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही कंटेंट त्यांनी त्या माध्यमातून सांगितलं. काही कॉन्सेप्ट आपल्याला कळत नाहीत वाचल्यानंतर, तर त्या प्रोफेसर जे काही आहेत त्यांच्या माध्यमातून ती कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून होतो. तर आणि हे सगळं कळालंय का नाही याच्यासाठी परत तुम्हाला असाइनमेंट आहेत आणि परत काही टेस्ट आहेत. या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. हे झालं शासनाकडून स्वयं सरकारचं प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याला जे तुम्ही ज्यावेळेस तो सगळं कंप्लीट करता तो कोर्स, त्यानंतर त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं. ते सुद्धा तुमच्यासाठी एक उपयुक्त असं साधन म्हणता येईल तुम्हाला उद्या तुमचा रोजगार वाढवण्यासाठी. त्यानंतर शासनाकडून तुम्हाला दीक्षा, मित्रा असे काही ॲप पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत सगळा कंटेंट तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. त्यावरती अनेक सिलेबस आहे, अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यावरती असलेले जे काही धडे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात आहेत, काही टेस्ट आहेत, ते तुम्हाला तिथं वापरतील. आणि आणखी अनेक असे कोर्स दीक्षा ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात,
वेगळे मॉड्यूल आहेत की उदाहरणार्थ 21व्या शतकातील कौशल्य. कुठलं कौशल्य आहे की संप्रेषण कौशल्य म्हणूया आपण, की एकमेकाशी संभाषण करायचं, ते कसं करायचं, त्या संदर्भातले कोर्सेस सुद्धा दीक्षा ॲपमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला कुठेही वेगळं जायची गरज नाही, तुम्ही त्या ॲपमध्येच हे सगळं पाहू शकता, अनुभवू शकता, वारंवार ते पाहून त्याच्यावरचे आधारित प्रश्न देऊ शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर काही विशिष्ट टक्के उत्तरं बरोबर आली तर तुम्हाला तिचं डिजिटली एक सर्टिफिकेट देखील मिळतं. म्हणजे तुम्ही तो कोर्स व्यवस्थितरित्या पूर्ण केलाय याचा सुद्धा तुम्हाला तिथे एक नमुना तुम्हाला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने करता येईल. तंत्रज्ञानामुळे तुमच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये नेमके काय बदल झाले? एकतर तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी प्रभावीपणे मांडता आल्या. अनेक वेळा काही गोष्टी वर्गाच्या 4 भिंतीमध्ये मला ज्या मांडता येत नव्हत्या. आता मला समजा सिंह दाखवायचा आहे, मला जंगलामध्ये घेऊन जाणं शक्य आहे का? नाही आहे. ते डिजिटल स्वरूपामध्ये मी दाखवू शकतो. आज अनेक असे ॲप्स आहेत जे 4D ॲप आहेत. म्हणजे एखादं सिंहाचं चित्र आहे, त्याच्यावरती जर तो ॲप ओपन करून कॅमेरा ऑन केला तर तो हलणारा, त्याचा आवाज आणि त्याची हालचाल असं आपल्याला त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुलांना दाखवता येतं. अच्छा. हा, तर ही काय ॲग्मेंटेड रियालिटी आहे, AV म्हणतो आपण त्याला, की एखाद्या विशिष्ट अशा चित्रावरती तुम्ही जर कॅमेरा धरला तर तो 4D मध्ये 3D मध्ये तुम्हाला पाहता येतो. म्हणजे सिंह तुम्हाला सगळ्या अँगलनं पाहता येईल. वरून कसा दिसतोय, साईडने कसा दिसतोय, त्याचे जबडा कसा दिसतोय. जर तुम्हाला बघायचं असेल एखाद्याचं हृदय कसं काम करतंय, तुम्ही हृदयाचं काही चित्र आहे असं विशिष्ट ॲपमध्ये तुम्हाला ते चित्र जर तुम्ही ओपन केलं तर त्या चित्रामधून तुम्हाला ते हृदय कसं काम करतं, रक्त विसरण प्रक्रिया कशी चालते, रक्त कसं तयार होतं, ते शुद्ध कसं होतं, ते कुठल्या काय म्हणूयात आपण त्या नलिकेमधून जातं, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना प्रत्यक्षात दाखवतात AVच्या माध्यमातून. शिक्षणासाठी सर्वात उपयुक्त असा टेक्नॉलॉजिकल ट्रेंड कोणता? आता अनेक अशा गोष्टी आहेत की AIचा वापर आपल्याला करता येण्यासारखा आहे, किंवा आपण त्याला AR किंवा VR ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी हे पण आता ट्रेंड सध्या चालू आहेत. आणि AIचा वापर आपण आता पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर असे बदल होत आहेत. अनेक गोष्टी तुम्हाला एका चुटकीसरशी आपल्याला लगेच जर मिळवायचे असतील तर आपल्याला लगेच मिळू शकतात. मला एखादं पत्र लिहायचं आहे तर मी जुन्या पद्धतीचे कसं पत्र लिहायचं की आज आपल्याला कालबाह्य झाल्यासारखी परिस्थिती आहे. बरोबर. आज पत्रलेखन म्हणजे 10वी साठी 5 मार्काचा प्रश्न असा विचार केला जातो. परंतु मागं जर आपण जाऊन पाहिलं, तुमच्या काळामध्ये, माझ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण लहान होतो तसं पत्रलेखन महत्वाचा विषय होता. आपल्या भावना आपण तयारी करावी लागायची. आपल्या भावना आपल्या शब्दाच्या माध्यमातून मांडण्यासाठी आपण पत्रलेखन करत होतो. आज तो फक्त एक 5 मार्काचा प्रश्न म्हणून उरलेला आहे. मग अशा वेळेस मुलांना प्रत्यक्ष पत्रलेखन कसं करावं, त्यासाठी कुठले कुठले नियम आहेत, किंवा एखाद्या विषयावरती पत्रलेखन करायचं आहे तर तुम्ही AIचा वापर करू शकता. एखादा पत्राचा नमुना लिहून घेऊ शकता, ज्या माध्यमातून पत्रलेखन कसं केलं जातं ते तुम्हाला वापरता येईल. हा एक तुम्हाला डिजिटलच्या याच्यामधला उपयोग करता येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी जे ठरलेले काही ठोकताळे होते, हे असंच लिहायला पाहिजे, ते तसंच लिहायला पाहिजे. ती भाषा आणि आताच्या भाषेमध्ये देखील अनेक गोष्टीमध्ये फरक तुम्हाला जाणवतील. पत्रलेखनाची भाषा बदलली आहे, बोलण्याची भाषा बदलली आहे, संपर्काची भाषा बदलली आहे. आपण काय म्हणू कम्युनिकेशन स्किलमध्ये जी भाषा वापरतोय ती भाषा आता वेगळी आहे. ती भाषा आणि रोजची भाषा, बोली भाषा याच्यामध्ये भरपूर फरक आहे. काही प्रोफेशनल गोष्टी बोलताना आपल्याला त्या शब्दांना टाळावं लागतं. काही गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष आपण बोलताना आणि प्रोफेशनली काही गोष्टी बोलताना त्याच्यामधल्या भाषेमध्ये देखील फरक आपल्याला पाहायला मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळतात. ही जी डिजिटल एज्युकेशन ची परंपरा नव्याने सुरू झालेली आहे, तिच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटतं? सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये रोज बदल होत आहेत. म्हणजे मी आज काहीतरी शिकायला लागलोय, उद्या ते आउटडेटेड होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण अभ्यासाच्या बाबतीतच विचार करायचा झाला, पूर्वी अभ्यासक्रम 10-10 वर्षाला बदलत असायचा. म्हणजे एक अभ्यासक्रम केला, समजा 2000 साली अभ्यासक्रम नव्याने तयार केला तर तो 2010 पर्यंत तो अभ्यासक्रम चालायचा. म्हणजे 10 बॅच त्यातून पासआउट व्हायच्या. परंतु तो जो कालावधी आहे तो आता 5 वर्षावरती, 3 वर्षावरती, 2 वर्षावरती आलेला आहे. जितका तो बदल अफाट गतीने बदलतोय.
आणि अशा वेळेस हेच सगळ्यात मोठं चॅलेंज असेल की नवीन येणारे ट्रेंड्स सतत बदलत आहेत आणि त्याला आपल्याला कॅच करणं, त्याच्यामध्ये स्वतःला त्याच्याशी काय तेवढा वेग शिक्षक म्हणून तुम्हाला वाढवावा लागेल. ते समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढवावी लागेल. तो समजून घेण्याची मानसिकता पहिल्यांदा तयार करावी लागेल. मानसिकता असेल त्यावेळेस तुम्ही ते शिकण्यासाठी जाणार आहात. नवीन गोष्ट शिकण्यासाठी जे काय आहे ते चॅलेंज म्हणजे हेच आहे की नवीन येणारं जे तंत्रज्ञान आहे ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन त्याचं जे आहे तो सतत करत राहणं, स्वतःला अपडेट करत राहणं. जर तुम्हाला अपडेट केलं तर तुम्ही या प्रवाहामध्ये राहणार, नाहीतर तुम्ही आउटडेटेड होणार. विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी कोणते टूल्स वापरायला पाहिजेत? अनेक असे टूल आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला मुलांना तंत्रस्नेही करता येईल. जसं की झूम आहे, गुगल मीट आहे, गुगल क्लासरूम आहे, मायक्रोसॉफ्ट टीम आहे. हे सगळे जे काही ॲप आहेत ज्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन मुलांना शिक्षण देता येतं. त्या व्यतिरिक्त अनेक ॲप्स आहेत ज्याच्या माध्यमातून मुलं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकू शकतात. जसं की बाराखडीसारखं ॲप आहे ज्याच्यामध्ये मुलं स्वतः शिकू शकतात, जी लहान मुलं आहेत खास करून. किंवा भाषण करण्याच्या संदर्भात अनेक असे ॲप आहेत. तुमचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ते चेक करतात, कुठं चुकतंय, त्याचं विशेष असं कसं वाचन तुम्ही करताय किंवा कसं प्रेझेंट करताय हे चेक करणारे पण अनेक ॲप आहेत. ते तुम्हाला त्या परिस्थितीनुसार किंवा तिथली गरज बघून तुम्हाला ते वापरता येतील. परंतु याच्यामध्ये अनेक वेळा असं होतं की तुमचा तो प्रश्न असू शकेल असं मला वाटतं की अनेक वेळा ह्या मुलांना अशा कंटेंट किंवा असे जे काही वल्गर काही कंटेंट असेल त्याला आपण कसं कंट्रोल करणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही ब्राउझिंगच्या बाबतीत काही सुरक्षित असं आपल्याला काही सेटिंग करता येते का, ते आपण शिक्षकांनी शिकून घेणं गरजेचं आहे, पालकांनी शिकून घेणं गरजेचं आहे. किंवा काही वेबसाईट्स ज्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कशाचाही ऍक्सेस मिळू नये किंवा पॅरेंट कंट्रोल म्हणूया आपण, तो सुद्धा आपल्याला काही याच्यावरती युट्यूबवरती आपण टाकता येतो. या पद्धतीचे जर काही असेल की जो 18 वर्षाच्या खालील मुलांनी पाहू नये, तुम्ही ती सेटिंग केली तर ती मुलांना ते दिसणार नाही. हो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात ज्याच्यावरून तुम्हाला त्यांच्या योग्य पद्धतीनं त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवता येईल, जेणेकरून मुलांना योग्य तो कंटेंट त्यांच्यापर्यंत जाईल आणि ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ती मुलं त्याच्यामध्ये वाहवत जातील किंवा काही चुकीचं त्यांच्याकडे त्यांच्या डोळ्यासमोर येईल तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं. तुम्ही या संदर्भात बरंच लिखाण केलेलं आहे, बरोबर, त्याच्याबद्दल थोडंसं आमच्यासोबत शेअर करा. नक्कीच मला हे आवडेल. दैनिक सकाळसाठी मी एक सदर लिहित होतो. जवळपास 2 वर्ष ते सदर चाललं. दर आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ते सदर असायचं. त्याचं नाव होतं शिक्षणातील तंत्रज्ञान. अच्छा. तर याच्यामध्ये माझं काम असं होतं की शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजेल, पचेल, रुचेल या पद्धतीनं एखादी कन्सेप्ट, एखादा संकल्पना आपल्याला मांडता आली पाहिजे. मग प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे जसं की हॅशटॅग आपण पाहतोय, हॅशटॅगचा आपल्याला वापर आपल्याला शिक्षणात कसा करता येईल. अच्छा. किंवा गुगल मीटचा वापर शिक्षणात कसा करता येईल, झूमचा वापर शिक्षणात कसा करता येईल, त्याचबरोबर कॅलिग्राफी कशी करावी किंवा त्याच्यासाठी तंत्रज्ञान कसं तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या ॲप्स आहेत त्या ॲप्सला वापरायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या लेखामध्ये मांडत होतो. प्रत्येक वेगळा विषय घेऊन एक लेख, अशा पद्धतीनं हे शिक्षणातील तंत्रज्ञान हे सदर मी 2 वर्ष चालवलं. यासाठी मी सकाळचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर फाउंडेशन नावाची जी आमची एक शिक्षणातली चळवळ आहे किंवा एक NGO आहे त्यासाठी मला काम करता आलं. आज मी त्या संस्थेचा भाग जरी नसलो परंतु खूप कालावधी या कामाच्या बाबतीत मला तिथं देता आलं आणि त्यातून अनेक गोष्टी करता आल्या. त्यामुळं अनेक लोकांपर्यंत पोहोचलो. माझ्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर इमेज बिल्डिंग जर झाली असेल तर ते सकाळच्या त्या लेखमालेमुळे झाले. कारण अनेक शिक्षकांपर्यंत मी पोहोचलो, त्यांच्या घराघरात पोहोचलो. त्यामुळं अनेक नवीन प्रश्न त्यांचे मला मिळाले. त्यातून अनेक वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की फॉरगेट द टेक्नोफोबिया ही फक्त माझ्या शाळेपुरती असलेली एक गोष्ट होती. त्यानंतर मी FAQ कॅम्पेन घेतली. FAQ कॅम्पेन म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कॅम्पेन. म्हणजे जे वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी मला प्रश्न विचारले त्या प्रश्नांना मी एकत्र केलं. कुठले प्रश्न जास्त वेळा विचारले त्याचा एक सिक्वेन्स लावला आणि त्या सिक्वेन्सनुसार एक 80-90 असे प्रश्न काढले. त्यातले आणखी कुठले चांगले प्रश्न आहेत तसे मला 3000 प्रश्न आले.
त्या 3000 प्रश्नांना एकत्र करून एक 40 प्रश्नांना समोर ठेवून शिक्षकांना जे प्रश्न जे पडतात पडतात ते प्रश्न घेऊन आम्ही फॉरगेट द टेक्नोफोबिया नंतर FAQ कॅम्पेन राबवली, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन ही मालिका होती, ज्याच्यामुळे आपल्याला 2 टप्प्यामध्ये मी ते केलं आणि आवडीचे जे विषय आहेत त्या विषयानुसार मग व्हिडिओ निर्मिती केली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 15 असे विषय घेतले. QR कोड कसा वापरायचा, यूट्यूब चॅनल कसं करायचं, किंवा तुम्ही हॅशटॅगचा वापर कसा करताय, फेसबुक पेजचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, त्याचबरोबर ट्विटरचा वापर तुम्हाला शिक्षणामध्ये कसा करता येईल, किंवा आणि ब्लॉग्स कसे लिहायचे, ब्लॉग निर्मिती कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या 15 व्हिडिओमध्ये केल्या. याचा फायदा असा झाला की तो जो काळ होता तो कोरोनाचा होता. त्या काळामध्ये असं एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही तो नाव ऐकलं असेल, बेटर इंडिया नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, जो पॉझिटिव्ह काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत ते काम करतात बेटर इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये कोरोना हिरोज नावाचं एक स्टोरी त्यांनी केली होती आणि त्या स्टोरीसाठी माझ्या या कामाची त्यांनी दखल घेतली आणि त्याच्यावरती खूप चांगला लेख त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि मला त्यातून पण प्रेरणा मिळाली. आजवर जवळपास 18,000 शिक्षकांना मी ऑनलाईन ऑफलाईन वेगळ्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्यातून त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेण्यासाठी मला मदत झाली. स्वतः मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो, माझी एक वेगळी ओळख त्यांच्यापर्यंत पोहोचली, परंतु त्यांच्या अनेक समस्या जे उद्या माझ्यासाठी काम करण्यासाठी महत्वाचं काय म्हणूयात, भांडवल म्हणूया आपण, कारण त्यांचे प्रश्न हे माझ्यासाठी भांडवल आहे. त्या भांडवलाला घेऊन मला परत काही व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी एक विषय मिळाले. अशा पद्धतीने सगळं झालं. हे झालं शिक्षकांच्या बाबतीमध्ये. मुलांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी अशा केल्या ज्याच्यामध्ये आपल्याला वारली पेंटिंग असेल किंवा आविष्कार सारख्या कार्यशाळा असतील किंवा आज सायबर सिक्युरिटी हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या बाबतीत देखील मला खूप चांगलं काम करता आलं. आविष्कारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून जी सर्जनशील मुलं आहेत किंवा आयडियाबाज मुलं आहेत त्यांच्या आयडिया कलेक्ट करून ते शासन दरबारी पाठवणे. शासनात त्याच्या बाबतीतलं एक पोर्टल आहे, ते म्हणजे इन्स्पायर योजना, इन्स्पायर मानक योजना नावाची एक योजना आहे, ज्याच्यामध्ये मुलांच्या कल्पना आपल्याला तिथे मांडता येतात आणि ती जर नवकल्पना जर त्यांना आवडली तर त्या मुलांना त्या नवकल्पनेसाठी 10,000 रुपयाचं रक्कम त्या मुलांच्या खात्यावरती येते. यामुळे होईल काय की मुलांच्या विचार करण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा विचार करण्याच्या बाबतीत त्यांना जे सुचतंय त्याला कुठेतरी शासन स्तरावरती पण दखल घेतली जाते. हे एक आपल्याला करता येऊ शकतं. आणि अशा जवळपास मी एक 70 ते 80 वर्कशॉप घेतलेत, काही शाळांमध्ये घेतल्यात, काही खास वर्गांसाठी घेतलेले आहेत आणि अशा मुलांना शोधून त्यांच्या आयडिया शासन दरबारी पाठवण्यासाठी काम करतोय. अनेक वेळा आपण असं पाहतोय की शिक्षण घेत असताना अनेक संस्कृती मुलांना कळायला पाहिजेत. आता वारली पेंटिंगची मी जी कार्यशाळा घेतोय त्या माध्यमातून आदिवासी लोकांची काय म्हणूयात समाज व्यवस्था कशी आहे, त्यांची आत्ताची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्यांचं सांस्कृतिक जीवन कसं आहे, आदिवासी असून सुद्धा ते आपल्याशी कसं कनेक्ट करता येईल किंवा याच्यातून काही भविष्यात काही संधी निर्माण होऊ शकतात का. वारली पेंटिंगला तुम्ही तुमचा उद्या पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करता येईल का, त्याला डिजिटल पद्धतीने काही विकता येईल का, ह्या दृष्टिकोनातून वारली पेंटिंगवरती मी कार्यशाळा घेतोय. माझा त्याच्यावरती रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश आहेत. आजवर जवळपास 8 ते 9 रिसर्च पेपर मी वेगवेगळ्या विषयावरती पब्लिश केलेले आहेत इंटरनॅशनल याच्यावरती. त्यामुळं त्यातून मला असं वाटलं की मुलांपर्यंत हे सगळे विषय प्रत्यक्ष शाळेमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून आले पाहिजेत. आणि वारली पेंटिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास 15-16 वर्कशॉप आजवर मी घेतलेले वेगवेगळ्या शाळेमध्ये आणि याच्यासाठी मला दैनिक सकाळने देखील खूप मदत केलेली आहे. अनेक वेळा आपण मुलांच्या बाबतीत विचार करायचं झालं तर सायबर सिक्युरिटी आहे, त्याच्यावरती मुलांना कशा पद्धतीने गाईड करता येईल, सोप्या पद्धतीनं कसं आपण सांगता येईल, याचा देखील वर्कशॉप घेतला. आता एकंदर या सगळ्याचा जर विचार केला तर मला त्याच्यामुळे खूप नाव मिळालं. अनेक संस्थांनी मला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं. पुरस्कारांबद्दल सांगा, कारण बरेच मोठ्या संस्थांचे पुरस्कार तुम्हाला मिळाले. हो बरोबर. IIM अहमदाबादचा इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड 2 वेळा मला मिळालेला आहे. अरे वा. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जे आहे त्यांच्याकडून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन नावाची एक फेलोशिप 2-3 वर्षापूर्वी नव्यानं चालू झाली होती आणि त्यातला पहिला सोलापूर जिल्ह्यातला फेलो म्हणून मला त्या ठिकाणी निवडलं गेलं. 1 लाख रुपयाची ती फेलोशिप होती
आणि त्याच्यामध्ये मी आयकॉनिक क्लब नावाचा एक माझा नवोपक्रम होता, तो सादर केला होता. कारण त्याच्या बाबतीत सांगायला मला नक्कीच आवडेल की आयकॉनिक क्लब नावाचं एक माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूया आपण ते, की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोण ना कोण आयकॉन असतो, कोण ना कोण नेता असतो, कोणीतरी आपला आदर्श असतो, ज्याला आपण त्या क्षेत्रामध्ये आपला आदर्श मानत असतो. शिक्षणाच्या बाबतीत आपण अनेक आदर्श असे घेऊ शकतो, खेळाच्या बाबतीत अशा अनेक आदर्श घेऊ शकतो, कलेच्या बाबतीत अनेक आदर्श घेऊ शकतो. अनेकांना सचिन तेंडुलकर बनावं वाटतं, अनेकांना शाहरुख खान बनावं वाटतं, अनेकांना तबलावादनमध्ये झाकीर हुसेन व्हावं वाटतं, त्यानंतर अनेकांना गायनामध्ये लता मंगेशकर हो वाटतं. परंतु ते होऊ वाटतं खरं आहे, परंतु ते होण्यासाठीचं वातावरण शाळेत कुठं नसतं. काही पालक स्वतःहून आपल्या मुलांमधले टॅलेंट शोधतात किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या मुलांमध्ये बघून तो कोर्स लावतात, परंतु शाळेमध्ये अशी कुठलीच गोष्ट शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आयकॉनिक क्लब हा असा इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे 10 क्षेत्र आम्ही निवडले होते. त्या 10 क्षेत्रामध्ये कुणाला काय आवडतं हे मुलांना म्हणजे त्यांना प्रश्न विचारले आपण, तुम्हाला काय आवडतं, क्रीडा क्षेत्रामध्ये कोण व्हायला आवडतं, मला कोहली व्हायला आवडतं, मला आणखी काही तलवारबाजी शिकायची आहे, असं प्रत्येकाला त्या त्या क्षेत्राची आवड होती आणि त्या त्या क्षेत्राचे त्यांचे आयकॉन होते. मग आपण शाळेमध्ये काय करू शकतो, त्या त्या क्षेत्रातले जे काही आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतील असे आयकॉन त्यांच्या समोर आणणे, त्यामुळे त्यांना त्या आयकॉनला प्रत्यक्ष भेटता येईल, त्यांचे अनुभव जाणून घेता येईल, त्यांनी जी मेहनत घेतली ती मुलांना प्रत्यक्ष डोळ्याने ती याची देही याची डोळा ते ऐकता आणि समजून घेता येईल, ही ती कॉन्सेप्ट होती. आणि त्यातून अनेक मुलांना त्यातून प्रेरणा मिळाली. माझा एक विद्यार्थी आहे, त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे, त्याची जर तुम्ही कॅलिग्राफी बघितली तर एखाद्या कॅलिग्राफरला लाजवेल इतकं छान पद्धतीने तो कॅलिग्राफी करतोय. अनेक मुलं जसं की आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स आवडतात, त्यांचा रॅम्प वॉक आवडतो. माझ्या वर्गातला एक मुलगा कबीर सय्यद नावाचा, त्याला रॅम्प वॉकमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. म्हणजे बालवयातूनच त्या पद्धतीचं काही वातावरण आपल्या शाळेत करता आलं. तर ह्या शाळा उद्या फक्त शिक्षण पुस्तकातलं, फक्त शिक्षण संस्काराचं सिलेबस पलीकडे जाऊ, वेगळ्या क्षेत्रातली आवड आहे, तुम्ही त्या मुलाला त्याचं करिअर घडवण्यासाठी, त्याची आवड जोपासण्यासाठी त्याचे जे काय म्हणतात आयकॉन आहेत त्यांना प्रत्यक्ष पाहून स्वतः इतर मुलांसाठी आयकॉन कसं बनता येईल ह्या दृष्टिकोनातून काम करणारा तो क्लब होता. आणि त्याच उपक्रमाला ही 1 लाख रुपयाची फेलोशिप मिळाली. तो उपक्रम मी माझ्या नवोपक्रम स्पर्धेसाठी दिला, त्याला तो राज्यातल्या पहिल्या 5 उत्तम अशा उपक्रमामध्ये त्याला पुरस्कृत करण्यात आलं, त्यासाठी सन्मानित करण्यात आलं SCRTच्या माध्यमातून. तो उपक्रम सर्वदूर पोहोचला. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं भरपूर पुरस्कार मिळाले. अनेक संस्थांनी ते पुरस्कार दिलेले आहेत. अनेक राष्ट्रीय आहेत, अनेक राज्यस्तरीय आहेत, काही अनेक इथले आपले लोकलचे काही पुरस्कार आहेत. पण ह्या पुरस्काराच्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात आली, आपल्याला काम करत राहायचं आहे. पुरस्कार मिळत राहतात, मिळतील, परंतु आपलं काम मात्र थांबलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून मी काम करतोय. आणि हा दृष्टिकोन समोर ठेवूनच आपल्याला काम करायचं हे मी स्वतःला नेहमी बजावत असतो. ई लर्निंगची सगळी चळवळ तुम्ही उलगडताय, या सगळ्याकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन कसा आहे किंवा शासनाचा सपोर्ट कसा आहे? आजचा जर विचार केला तर शासनाचा सपोर्ट खूप चांगला आहे. 2015चा मी ज्यावेळेस मगाशी उल्लेख केला त्यामध्ये तंत्रज्ञानी शिक्षकांची एक काय म्हणूयात कार्यशाळा म्हणूयात किंवा एक अभ्यास मीटिंग म्हणूया आपण, तर त्या माध्यमातून एक चळवळ खऱ्या अर्थानं रुजायला सुरुवात झाली. याचं श्रेय मी त्यावेळेसचे जे काही प्रधान सचिव होते शिक्षणचे नंदकुमार साहेब यांना मी देतो. कारण त्यांनी तो विचार त्या ठिकाणी मांडला की असे शिक्षक आपण महाराष्ट्रातून बोलवूया आणि आपल्याला जर डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणामध्ये आणायचं असेल तर काय काय करता येईल, असे तुमच्याकडे काही पर्याय आहेत का किंवा तुम्ही ते वापरताय का, जे शासन स्तरावरून वापरणं गरजेचं आहे. या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि अनेक गोष्टी. मला एक गोष्ट त्यावेळेस नक्कीच आठवते की शिवाजी महाराजांची जी काही संकल्पना होती स्वराज्याची, त्यांनी जे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जी संकल्पना मांडली आणि त्याला मावळ्यांनी जसा प्रतिसाद दिला आणि प्रत्येक मावळा आपापल्या काय म्हणा क्षमतेने ज्या त्यांनी आनाभाका घेतल्या आणि स्वराज्य निर्माण कसं करायचं हे जसं त्यावेळेस ठरलं, अगदी आम्हाला असं वाटतं की तो 2015चा मीटिंगचा जो टाइम आहे, जो वेळ आहे
त्यावेळेस आम्ही ठरलो की आपापल्या जागेवरती राहून आपण हे डिजिटल तंत्रज्ञान कसं वापरू शकतो, त्याच्यापासून इतरांना प्रेरणा कसं देऊ शकतो आणि आणखी काय काय याच्यामध्ये करता येऊ शकेल, जेणेकरून भविष्यातलं जे शिक्षण आपल्याला द्यायचं आहे ते लवकरात लवकर आपण आत्तापासून ते चालू करू शकू. या संदर्भात एक सुरुवात झाली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला वाटतं आम्ही 72 शिक्षक होतो महाराष्ट्रातून, की ज्या मीटिंगमध्ये आम्ही राज्यभरातून आणि एक खास करून याच्यामध्ये शासकीय म्हणजे जसं की जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांचा भरणा जास्त होता. एक 68 ते 70 शिक्षक हे त्याचे होते आणि 6 ते 7 शिक्षक ज्याच्यामध्ये मी जो खाजगी संस्थामधून होतो. आणि अशा सगळ्या शिक्षकांना एकत्र करून तिथं काही विचार असे मांडण्यात आले, ज्या माध्यमातून आज जे तुम्हाला जे चित्र दिसतंय त्याची खरी मुहूर्तमेढ त्या मीटिंगने रोवली आणि अनेक शिक्षक तिथून तंत्रस्नेही झाले. आणि आज तुम्हाला शासन स्तरावरून तुम्ही विचारलात की आज तुम्हाला सरल नावाची वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंतचे मुलाचं प्रत्येक गोष्ट, त्याची जन्मतारीख काय, त्याच्या वडिलाचं नाव काय, मोबाईल नंबर काय आहे, त्याच्या परीक्षेतले मार्क्स किती आहेत, त्याची सगळी इत्थंभूत माहिती शासनाकडे एका क्लिकवरती उपलब्ध आहे. ही झाली महाराष्ट्र शासनाकडून UDAISच्या बाबतीत किंवा सरलच्या बाबतीतली गोष्ट. तीच गोष्ट केंद्र सरकारकडे आज आपल्या शाळा सिद्धीच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्यांचं आपण म्हणूयात की भौतिक सुविधा, शाळेची इमारत कशी आहे, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत कुठली काळजी घेतली जाते, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, किंवा आज लैंगिकतेचं शिक्षण देत असताना अनेक अशा घटना घडतात की ज्या माध्यमातून मुलांचं आयुष्य बर्बाद होताना आपण अनेक वेळा पाहिले. त्याच्यावरती कसा प्रतिबंध घालता येईल, की बॅड टच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का, ह्याच्यावरती मॉनिटरिंग करण्यासाठी एक अशी व्यवस्था आहे ज्या माध्यमातून शासनाला तिथली गरज काय हे शासनाकडे कळेल आणि आत्ता सद्यस्थिती काय आहे हे देखील कळेल. हे सगळं शाळा सिद्धीच्या माध्यमातून शासनाकडे होतंय. अनेक आता मी जसं तुम्हाला म्हटलं की दीक्षा ॲप, जो आज पूर्ण भारतामध्ये तो वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या राज्यातल्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तो वापरता येणारा एक प्लॅटफॉर्म आहे दीक्षा ॲप. आणि त्यातून अनेक गोष्टी शासन प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करतोय आणि ह्याला शासनाचं आपण सकारात्मक पाऊल म्हणून आपण पाहू शकतो. अनेक वेळा शिक्षकांची इच्छा आहे परंतु शासन स्तरावरून तो प्रतिसाद मिळत नाही. परंतु आज अनेक अशा गोष्टी आहेत की तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज येतात, तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तर देता, प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. हे शासनाचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच म्हणूया आपण, की जो आपल्या साधाला प्रतिसाद देतोय. आणि त्यामुळे अनेक शिक्षकांचे काय म्हणू शारीरिक क्षम कुठेतरी कमी झालेत आणि त्याला बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणखी काही चांगलं वेगळं काय करतो जो वेळ आहे तो हेलपाटे मारण्यात खर्ची पडणार होता तो इथं वापरला जातो. म्हणजे शासनाचा एकूण रोल या सगळ्या खूप शासन तेच करू शकतं. बरोबर आहे. वेगळे प्रशिक्षण राबवणं, त्यातून शिक्षकांना तंत्रस्नेही करणं, तंत्रस्नेही शिक्षकांच्याकडून आलेली माहिती परत एकत्र करून वेगळ्या ज्या काही भविष्यातल्या योजना आहेत त्यासाठी म्हणून तो डेटा वापरणं आणि त्यातून जिथं कमतरता आहे तिथं निधी देणं, कुठं गरज आहे किंवा नवीन गरज कोणती आहे, हे सगळं शासनाला या माध्यमातून आता कळतंय. याचा अर्थ शेवटी हेच आहे की शासन देखील आता स्वतः तंत्रस्नेही होतंय, असं एकंदर आता वातावरण आहे. मला इंटरेस्टिंग फॅक्ट वाटली सर ही, की तुम्ही सुरुवातीला सांगितलं मगाशी बोलताना की 2 लाखापेक्षा जास्त शिक्षक ज्या डिजिटल एज्युकेशन चळवळीशी जोडले गेले, त्याची सुरुवात 70-72 लोकांच्या एका इनिशिएटिव्हने झालेली होती आणि मग त्या मानाने 10 वर्षामध्ये खूप मोठा पल्ला गाठला असंच आपल्याला म्हणायला गेलं आणि हा स्पीड जास्तीत जास्त वाढत राहील अशी अपेक्षा करूयात. सर, ई लर्निंग चळवळीला गती मिळण्यासाठी सगळ्या शाळांमध्ये ई लर्निंग फॅसिलिटी किंवा जास्तीत जास्त शाळांमध्ये ई लर्निंग फॅसिलिटी उभारली जाणं अपेक्षित आहे. तर ती उभारली जाण्यासाठी शासन पातळीवरती नेमकं काय केलं जावं असं तुम्हाला एक शिक्षक म्हणून वाटतं? मला असं वाटतं की शिक्षणात तंत्रज्ञान येण्यासाठी शासन स्तरावरून हे जे काही तंत्रज्ञानाचे इक्विपमेंट आहेत किंवा साहित्य आहे ते सगळ्या शाळांना देणं गरजेचं आहे. नुसतं साधनं देऊन नाही जमणार, त्यासाठी स्किल त्या शिक्षकांमध्ये आलं पाहिजे. मग हे स्किल कुठून येईल तर ते कार्यशाळामधून येईल. ते कार्यशाळेची गरज आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारा जे काही खर्च आहे तो शासनाने करावा. त्याचबरोबर आवश्यक असलेला कंटेंट उपलब्ध होण्यासाठी काही आपल्याला काही प्लॅटफॉर्म करता आले तर ते शासनानं करणं गरजेचं आहे. शासन स्तरावरून हे काम होतंय, परंतु भविष्याचा विचार करता याच्यामध्ये आणखी करण्याची गरज आहे, आणखी व्यापक करावं लागेल. ही सगळी साधनं जर वापरायची असतील तर अनेक वेळा ऑनलाईन आपल्याला काही गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे इंटरनेट.
शाळेमध्ये इंटरनेटची व्यवस्था मस्ट बी कंपल्सरी आहे आणि ते शासनाकडून जर असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते रिझल्ट्स डिजिटल लर्निंगच्या बाबतीतले आपल्याला मिळू शकतात. म्हणून मला असं वाटतं साहित्य, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, इंटरनेटची व्यवस्था आणि हे सगळं कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला पाहता यायला पाहिजे, यासाठीचे एक प्लॅटफॉर्म, ह्या सगळ्या जर गोष्टी मॉनिटरिंग सिस्टीम हे जर असेल तर नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट्स आपल्या या शिक्षण पद्धतीच्या बाबतीत मिळू शकतात. तुमच्या दृष्टीने भविष्यातील शाळा कशा असतील आणि एक टेक्नोसॅव्ही शिक्षक म्हणून या पुढच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा रोल किती मोठा असेल? भविष्यातल्या शाळा ह्या वेगळ्या असतील, एआयचा वापर त्याच्यामध्ये वाढलेला असेल, त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका एक मार्गदर्शक, मग अशी म्हटल्याप्रमाणे फॅसिलिटेटर म्हणून असली पाहिजे आणि मुलांना इंटरॅक्शन करता येईल या पद्धतीची जर व्यवस्था असेल तर भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या होतील. न्यू नॉर्मल काय असेल तर ते म्हणजे रोबोटच्या माध्यमातून शिक्षण शिकवणं. आज शिक्षकाला पर्याय नाही आहे, भविष्यात सुद्धा असणार नाही, परंतु एक सहकारी म्हणून किंवा असिस्टंट म्हणून रोबोटचा वापर शिक्षणामध्ये येईल. अनेक शाळांमध्ये रोबोटच्या माध्यमातून अध्यापन आणि अध्ययन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतील आणि मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात असतील असं मला वाटतं. म्हणून आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून या तिन्ही गोष्टीला भविष्याच्या आपण तयार असलं पाहिजे असं मला वाटतं. खूप सुंदर आणि अतिशय आदर्श वाटावी अशी वाटचाल एक शिक्षक म्हणून तुमची आहे आणि एक सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आणि त्यांचं क्षितिज विस्तारणारा शिक्षक म्हणून तुमच्याकडे बघता येईल. आज तुमच्याशी गप्पा मारून राजकिरण सर आम्हाला खूप आनंद वाटला. नक्कीच तुमची ही जी वाटचाल आहे ती इतर सगळ्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि ई लर्निंगची चळवळ जास्तीत जास्त भरत राहील असं आपण आशा बाळगायला हरकत नाहीये. आज तुम्ही द डायलॉगला इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, राजकिरण सरांसारखे लोक कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता पडद्यामागून आपलं काम करत असतात आणि एक मोठं योगदान त्यांनी आपल्या क्षेत्रात दिलेलं असतं, मोठं काम उभं केलेलं असतं. अशाच अप्रकाशित हिऱ्यांना खाणीतून बाहेर काढून तुमच्यापर्यंत आणायचं या उद्देशानेच द डायलॉग सुरू केलेला आहे. मला नक्की सपोर्ट करा, त्यासाठी तुम्हाला करावं लागेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नव्या क्षेत्रातल्या नव्या व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.